तर नाशिकमध्ये भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। महायुतीत भाजप न आल्यास इतर दोन पक्ष एकत्र लढणार आहेत। महायुतीत मोठा भाऊ भाजप आणि भाजपकडून खूप अपेक्षा असल्याचं अजय बोरस्ते यांनी म्हटलंय। तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत लपून छपून चर्चा झालेली नाही असंही बोरस्ते यांनी स्पष्ट केलंय। महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी हे आम्ही छोटे भाऊ आहोत। त्यामुळे आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की मोठ्या भावानं आम्हाला बरोबर घेऊन काम करावं आणि कुठेतरी त्याला दिरंगाई होते। खासदारकी असेल, आमदारकी असेल आणि मी तिन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे। त्यामुळे मला असं वाटतं यात काही गैर नाही। आजही अपेक्षा आहे आमचे जे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टी, त्यांनी उजव्या हाताला आम्हाला, डाव्या हाताला राष्ट्रवादीला घेऊन काम केलं पाहिजे। बातमी महत्वाची। अमरावतीतनं महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार असल्याची माहिती समोर येत होती। 5:30 वाजता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ पत्रकार परिषद घेणार आहेत। अमरावती महापालिकेत अखेर भाजप शिवसेनेची युती होणार नाहीये। ही युती तुटली आहे। शिवसेनेनं 25 जागांची मागणी केली होती, तसा प्रस्ताव दिला होता जो भाजपनं नाकारलाय। 15 ते 16 जागा देण्यासाठीच भाजपची तयारी होती आणि आता अभिजित अडसूळ या संदर्भात पत्रकार परिषदेत काय घोषणा करतायत याकडे लक्ष असेल।